लाईफमधलं तुम्ही जर मला विचाराल ना की तुझ्या लाईफमधलं सगळ्यात मोठं रिग्रेट कोणतं, हां स्क्रीनशॉट काढा तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये, घ्या ना फोटो. ही सगळी ह्या साईडला राहणारी लोक आहेत ना, खूप लकी आहेत, खूप म्हणजे खूप लकी आहे. स्वर्गामध्ये राहता मित्रांनो तुम्ही. हॅलो, दिस इज ब्लॉग क्रॅश. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कोकण किनारपट्टी भाग 2मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी आता सध्या नायगाव सिद्धिविनायक मंदिराच्या इथं आहे. पहिला ब्लॉग तुम्ही जो बघितला तो जो प्रतिसाद दिला, लाईक केलं, शेअर केलं, कमेंट केलं, ते खूप छान वाटलं, मस्त वाटलं. त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. इथून आपला दुसरा भाग चालू होतोय, तर बघूया कसा प्रवास होतोय, कसे जर्नी होते. बघत राहा, कंटिन्यू करत राहा. तर मित्रांनो, हे आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं मंदिर. आतमध्ये बघा सुंदर अशी मूर्ती. काय लफडा झाला रे, का ट्रॅफिक झाले इथे. चला चला लवकर चला, ऊन लागते बाबा, घामाच्या धारा वाहतात ते. चला, मे बी बाजारपेठ आहे ना, होळी पण आहे ना, तर होळीचं सगळं शॉपिंग वगैरे सगळं लोक, त्यामुळं गर्दी होते. तर बाजारामध्ये घुसायचं ना आपल्याला. हो हो हो, बैलाची जोडी विथ बैलगाडी. सिद्धिविनायकचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता निघालो आहे मुरुडच्या दिशेने. मुरुड इथून मला असं वाटतं तिकडून 30 किलोमीटर होतं. आता वाजले 12:30, तिथपर्यंत जास्तपर्यंत मला 1 तास लागेल, 1:30 वाजतील. तर मी लंच तिथंच करायचा विचार करतो आहे. आगरदांड्यावरून आपली फेरी बोट असणार आहे दुपारी. जस्ट पुढे एक मस्त असा व्ह्यू येणार आहे, तुम्हाला दाखवतो. कारण की मी इकडूनच ऑलरेडी आता चौलला गेलो तेव्हा इथंच गेलो, तुम्ही पहिल्या भागात बघितलं असेल. बघा 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 बघा, आहा हा हा, नंबर. पूर्ण पोर्ट आहे, बंदर आहे मला असं वाटतं आजूबाजूला हे. आणि हे त्याच्यावरून ब्रिज जातो आहे. ब्रिज संपताच आपल्याला राईट टर्न घेऊन डायरेक्ट मुरुडला सरळ जायचं आहे. 25-30 किलोमीटर असेल ते. कोकण या गोष्टीमुळे सुंदर आहे, कारण की कोकणाकडं अथांग समुद्र आहे. ते पुण्यापासून निघून आपल्याला 194 किलोमीटर झालेले आहे आत्तापर्यंत. एक नंबर राईड होते, मक्खन स्मूथ राईड चालू आहे सध्या. फक्त एवढंच की गरम होत आहे. जिथे पण थांबेल ना 2 मिनटं, ग्लव्स, हेल्मेट, जॅकेटचे चेन खोलावे लागते, ग्लव्स काढावे लागतात, हेल्मेट काढावं लागतं डायरेक्ट, म्हणजे घामाच्या धारा वाहत. तर थंड कुठंतरी यार पिओ. मुरुड जंजिऱ्याला पोहोचायच्या अगोदर थंड काहीतरी पिलं पाहिजे, कारण की तोंड असं पूर्ण सुकत चाललंय. मी जेवढा ब्लॉगमध्ये बोलतोय तेवढं माझं तोंड सुकत चाललं आहे, तोंडाला कोरडा पडायला लागला आहे, कारण की ह्युमिड वातावरण चालू झालेलं आहे. आपलं कसं थोडंसं जो घाट उतरला ना, आपण घाटाखाली आलेलो आहे, समुद्र सपाटी लेवलवरती आलेलो आहे. आपण घाटावरती राहणारी माणसं, तिकडं डायरेक्ट थंड हवा वरच्यावरती येते, मस्त थंड थंड लागतं. समुद्र आणि ही लेवल एकदम सेम लेवलवरती आहे. मग इकडं पाण्याच्या जवळ काय होतं, थोडंसं ह्युमिड राहतं वातावरण. का? कारण की सगळ्यात जास्त पाणी गरम होऊन गरमी होते. सायन्समध्ये शिकला असेल बाष्पीभवन कसं होतं. समुद्राचं पाणी फुल तापतं आणि त्याच्यामुळं आजूबाजूला गरम गरम वाफा स्प्रेड होऊन गरम होतं. एक जागा तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे बघा इथून खाली आहे. हे कोणी एक्सप्लोर करणार नाही, हे फक्त आपण करू शकतो. ऑफबीट लोकेशन. आता इकडे ही प्रायव्हेट जागा असू शकते, तरी पण मी एंटर करतोय. एक नंबर असं छोटंसं बंदर मला होड्यांचं दिसलेलं आहे. एवढं सुंदर वाटत होतं लांबून रोडवरतून. हा 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 हा, ये देखो ये देखो, ये है नजारा. हे आहे कोकण सफरचं सौंदर्य. हे आहे ऑफबीट लोकेशन. फेमस गोष्टी कोणीही दाखवणार, म्हणजे आपण पण दाखवणारच आहे, बट त्याच्या व्यतिरिक्त आपण ऑफबीट लोकेशन पण एक्सप्लोर करतो आणि नेहमी करतो. हे फक्त ब्लॉग खर आयुषच्या चॅनलवरतीच एक्सप्लोर होतात ऑफबीट लोकेशन. आता मी मुरुडला चाललो होतो आणि त्याच्यामध्येच मला जाताना रोडच्या बाजूला हे छोटंसं बंदर दिसले, जिथं सगळ्या होड्या पार्क आहेत आणि सुंदर अशी जागा वाटली मला. काळी मैना, तूच सांग आता मला कसं आवडलं का नाही लोकेशन. तुला असे चांगले चांगले लोकेशन मी दाखवणार आहे ना, तुला हॅरीने पण नसून दाखवले. हॅरीला डिवोर्स देऊन टाक, मॅरी मी. भेंडी ए मा किसम, नेट अडकली, सॉरी 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 सॉरी. मस्त सुंदर अशी जागा आहे, बट पोटामध्ये कावळे वरडतात ते. तर डायरेक्ट आता मुरुड जंजिरा गाठायचा आहे. मग अजून एक सुंदर नजारा दाखवतो, वाया जेट्टी.
हा कोणता ट्रक आहे, काय रूट आहे मित्र. अरे वा, टोचन बघा. असे मित्र असतात, मित्राला मित्र सपोर्ट करतात एनी हाव, एनी सिच्युएशन, एनी टाईम, एनी वेअर. म्हणून मैत्री चांगली ठेवा, 10 पेक्षा एकच बनवा, पण चांगला बनवा. ओ भाई, शार्प टर्न आहे, शार्प बघा, शार्प टर्न आहे. हो, मला खाली दिसतोय काशीद बीच. काशीद बीचला आहे, मुरुडला जाता जाता काशीद बीच लागतो, तुम्हाला माहितीच आहे. बीच साईडनेच आपण जो कोस्टल रूट घेतला आहे, तर बीच लागणारच ऑब्वियस. तहान लागली आहे, मी मगाशी म्हटलं ना, तोंडाचं जे असं चिकट होत होतं ना बोलून बोलून, फेस होत होतं, फेस. तो फेस घालवायचा म्हणून नारळ पाणी आणि थोडंसं पोटामध्ये शांत पण होईल. जोपर्यंत आपण जेवणार नाही तोपर्यंत. मस्त व्ह्यू आहे, मस्त. तुम्हाला बघायचं आहे का? दाखवतो, माझं काम आहे दाखवणं, दाखवतो. हे बघा कसा व्ह्यू आहे, एक नंबर ना, फुल चिल. इथं नारळ पाणी आपलं चालू आहे. इकडं गोप्रो चार्जला लावलात ते तोपर्यंत. इकडं आपली काळी मैना उभी आहे, सेक्सी वाटते. काशीद बीच तर बघितला. आता मुरुड जंजिऱ्याला जाऊया. मुरुडला जाऊया, जंजिऱ्याला जायचं का नाही ते तिथे गेल्यानंतर ठरवू. कारण की किल्ल्यावरती जाऊन आपल्या त्या ट्रेक अँड ऑल ते पाण्यामधून जाणं, मग तेवढा वेळ नाही होणार आपल्याला. मग पुढचं कार्यक्रम आपला बिघडून जाईल. हा माझ्या साईडला मस्त असा निळा शार समुद्र मला दिसतोय. तुम्हाला आता झाडांनी या दिसणार नाही. आपल्याला पूर्ण या रूटमध्ये आहे ना, कोकण कोस्टल रूटमध्ये एकच समुद्र दिसणार आहे. पण एवढंच की तो थोडासा तुकड्यांमध्ये दिसेल. म्हणजे तुकड्यांमध्ये म्हणजे जागोजागी हा बीच, तो बीच, नायगाव बीच, परत काशीद बीच, मुरुड बीच, असे वेगवेगळ्या ठिकाणाचे वेगवेगळे बीचेस झालेले आहेत. बट समुद्र एकच आहे, तो म्हणजे अरबी समुद्र. बीचच्या बाजूला तुम्हाला स्टेसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. म्हणजे वेगवेगळ्या रेट्समध्ये वेगवेगळे रूम्स अवेलेबल आहेत इथे. म्हणजे जास्त आतमध्ये सिटीमध्ये स्टे करायची गरज नाही. जर बीचलाच फिरायचं असेल तर बीच साईडला स्टे बघू शकता. हो, माझी चिडचिड व्हायला लागली आता. गरमी एकतर वरतून हैराण करते आणि त्याच्यामध्ये भूक लागते. पोटात गेलं ना तर माझं डोकं शांत होईल. या एपिसोडमध्ये मी जास्त काही बोललो नाही. पहिल्या एपिसोडमध्ये एवढं बोललो आहे ना, कारण की फ्रेश माइंड होतं. सकाळ राईड चालू केली होती, दुपार होसपर्यंत आपण चौलमध्ये पोचलो होतो. सकाळपासून एनर्जी खरचली आपली पूर्ण. त्यामुळं काय झालं आहे की मी थोडासा कमी बोलतो आणि मी जेवढा बोलतोय ना तेवढा तोंडामध्ये असा फेस जमा होतोय. याचा अर्थ काय की मला पोटात काहीतरी पाहिजे आणि मला थोडंसं हायड्रेटेड राहिलं पाहिजे. हां, चट्टीचा टायमिंग एक बघून ठेवला पाहिजे, किती वाजता आहे त्याच्या अकॉर्डिंग मला लंच प्लॅन केला पाहिजे. जट्टी आपली आगरदांडावरून आहे. हे बघा मित्रांनो, नांदगावमधलं श्री सिद्धिविनायकचं मंदिर आहे. कोकणांमध्ये मंदिराची काही कमीच नाही आहे. धार्मिक जो इतिहास आहे ना तो पूर्ण कोकणामध्ये. कुठे कुठे देवाची मूर्ती सापडते, आपोआप मंदिर उभारतं. आता तुम्हाला देवगडीचं उदाहरण माहितीच असेल. हे असे काहीतरी उदाहरणं आहेत, अशी काहीतरी सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं कोकणामध्ये मे बी सगळ्यात जास्त मंदिर आढळली जातात. दुपारचे 1:30 वाजत आलेत. या रस्त्याला बघा ना, या रूटमध्ये बघा, तुम्हाला बिलकुल क्राऊड भेटणार नाही. म्हणजे ना माणसांची जास्त गर्दी आहे ना गाड्यांची जास्त गर्दी आहे. कारण की हा रूट जो आहे ना कोस्टल रूट आहे आणि जनरली लोक काय करतात, कोकण फिरायचं म्हटलं ना मेन हायवेने ट्रॅव्हल करतात किंवा सिटीमधले जे रोड आहेत त्यांनी ट्रॅव्हल करतात. कोकण कोस्टल रोड हा कोणच जास्त एक्सप्लोअर करत नाही रादर दॅन बायकर्स. वा वा वा, काय विंटेज घर आहे. वा वा वा, सेक्सी वाटतं ना घर. एक इच्छा आहे राव की आपलं पण असं एखादं घर असावं. घर तर गावी आहे. हे बघा, अजून इथे एक मंदिर आहे. घर तर गावी पण आहे, घर तर पुण्यामध्ये पण आहे, स्वतःची घरं आहेत. बट कोकणामध्ये काहीतरी आपलं मस्त फार्म हाऊस किंवा असं काहीतरी जुनं बांधलेलं विंटेज घर पाहिजे, अशी इच्छा आहे. तर एक ना एक दिवस तरी घेऊच. आत्ताच जस्ट मागे माझगाव गेलं आणि माझगाव सोडल्यानंतर असा काहीसा रोड आपल्याला लागतो. मस्त असा डांबरी रस्ता. काय रूट आहे भाई. दॅट्स वाय वी चोज कोकण कोस्टल रूट फॉर द कोकण कोस्टल बाईक राईड. जगाच्या पाठीवर कुठेही जावा तुम्ही, या बाईकवरती बसल्याशिवाय तुम्हाला हे सगळं अनुभवायला नाही मिळणार. कारमध्ये फिरा, काचा बंद असतात, AC चालू असते, बाहेरचा आवाज येत नाही, बाहेरचा तुम्हाला एन्व्हायरमेंट कळत नाही. तुम्हाला एक कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही सगळं हे करता आणि एका जागी बसून. याच्यामध्ये ॲडव्हेंचर आहे ना भाऊ. याच्यामध्ये मला क्लच दाबायला लागतोय, ब्रेक दाबायला लागतात, एक्सिलेटर देतोय मी,
परत कसे रेमटवतोय गाडी, पळवतोय, कर्व करतोय, मस्त मोशनमध्ये चाललोय, हवा लागते थंड थंड. दिस इज कॉल ॲडव्हेंचर. आणि हे आपल्याला लाईफमधून मिस नाही करायचं. येस, बाय 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 मित्रा. त्यांनी थम्सअप केलं आपल्याला. बरेच लोक मला भेटले ऑन द रोड, थम्सअप वगैरे केलेलं. आणि सकाळपासून मी नोटीस करतोय कोकण कोस्टल रूट करणारा बायकर मी आज एकच एका काय कळत नाही. बायकर दिसलेच नाही पहिली गोष्ट. फक्त आपल्याला तामिनी घाटामध्ये ते एक ॲक्सिडेंट झाले तेवढे 4 जण दिसले होते, पण प्रॉपर बायकर असे कोणच दिसले नाही राईड करताना. मे बी वीकडेज आहे म्हणून. आपण आज वेनसडे, होळीच्या निमित्तानं आपल्याला ऑफिसला सुट्टी आहे, त्यामुळं आपण एक्सप्लोर करायला निघालोय, घराच्या बाहेर पडलोय. ओ माय गॉड, हे काय? हे नक्की हाय काय? ओके, थांबा. सिद्दीशाह महमूद खान यांचा अहमदगंज राजवाडा. मस्त आहे राजवाडा. मे बंद आहे, पण तो आता एक्सप्लोर नाही करता येणार. आता टाळा लावलेला आहे. किती वर्षापूर्वी जुनाचा असेल यार. आहे तसं अजूनही. हो, राईट साईडला बीच. काय क्लीन बीच वाटतं, क्लीन बीच. एक गोष्ट तर आहे मित्रांनो, कोकणाला स्पेशल काय बनवतं माहिती आहे? कोकणाला लाभलेला हा अथांग समुद्र किनारपट्टा कंपॅरिझनच नाही आहे. जगातले ब्लू सँड, व्हाईट सँड बीच असतील, बट हे त्याच्यापेक्षा कमी नाही आहे. हां, मला माहिती आहे काही बीचेस खराब आहेत कोकणामधले, जसं की अलिबाग झालं, परत नायगाव झालं. मुंबई आणि पुण्याजवळून थोडंसं ते जवळ पडतं, त्यामुळे तिकडे जास्त क्राऊड होतं, गर्दी होते. आणि त्या गर्दी झाली तर कचरा तर होणारच आहे ना, साहजिकची गोष्ट आहे. मित्रांनो, आपण मुरुड जंजिऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. माझ्या डाव्या बाजूला मस्त शाळा आहे, ग्रामपंचायत शाळा. आणि शाळेच्या मैदानामध्ये मस्त मुलं खेळतात. आणि उजव्या साईडला अथांग मुरुड जंजिऱ्याचा बीच, समुद्र किनारा. यार मला भूक लागली, पण इथं आजूबाजूला इथं काही दिसत नाही, सगळ्या टपऱ्या बंद आहेत. उन्हाचा पारा एकदम चढलेला आहे. 2 वाजलेत. मला खायचंच आहे. आता इथून आगरदांडा जेट्टी जवळजवळ 7-8 किलोमीटर. मी जस्ट एका मागं माणसाला विचारलं, तर मग तिथेच डायरेक्ट जाऊन खाऊया का? इथे थांबणार, परत 10 किलोमीटर पुढे जाऊन आपल्याला जेट्टीसाठी परत थांबावंच लागेल. मग तेवढ्या वेळात आपण तिथं थांबूया, है ना? चला. हो, व्ह्यू दाखवतो मित्रांनो. व्ह्यू बघा तुम्ही. पूर्ण बोट्स लागलेल्या आहेत. दाखवतो तुम्हाला. हे का आपण तसं पण एका जेट्टीमधून ट्रॅव्हल करणारच आहे, ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये. काय घर आहेत राव, बघा ना. समोर बीच, याच्या समोर मस्त घर आहे, बंगलो बांधलाय, कोणी रो हाऊस बांधले. मला ना कधी रिग्रेट होतं. तुम्ही जर मला विचाराल ना की तुझ्या लाईफमधलं सगळ्यात मोठं रिग्रेट कोणतं, तर तुम्हाला मी हे सांगेल की माझ्या लाईफमधलं सगळ्यात मोठं रिग्रेट म्हणजे हे की माझा जन्म कोकणामध्ये नाही झाला. विषय काय माहिती आहे का, कोकण आहे यार. आणि कोकणामध्ये एकदम फ्लेवर आहेत. फ्लेवर म्हणजे वेगवेगळे फ्लेवर आहेत, वेगवेगळे तालुक्याचे, वेगवेगळे जिल्ह्यांचे. ओके, तर आता आपण ज्या गावातून आलो, मगाशी तुम्हाला ती शाळा दाखवली, राईट साईडला बीच, लेफ्ट साईडला जिल्हा परिषदची शाळा. तिथून जस्ट पुढे आल्यानंतर जर समुद्रात तुमचं लक्ष गेलं तर मुरुड जंजिरा किल्ला लागतो. किल्ल्याचं आतमध्ये जायचं म्हटलं तर बोटीने जावं लागतं. तो हे बघा, हे गाव आहे आणि त्याच्या समोरच एक्झॅक्टली हा मुरुड जंजिरा किल्ला आहे. समुद्राची एक लाट आली ना, झूप करून एक आवाज येतोय, परत दुसरी लाट आल्यानंतर परत एक आवाज येतोय. सातत्याने हा आवाज एक कानावरती असा पडत राहतोय. चला, आगरदांडा जेट्टीला जाऊया, ओटत टाकू यार काहीतरी पहिलं. बाय बाय मुरुड जंजिरा किल्ला. भाई पूर्ण सामसूम आहे यार. राजपुरी मुरुड. मोजून 4-5 माणसं दिसतात त्या रस्त्यावरती. घराच्या बाहेर एक माणूस नाही आहे. हे गरमीमुळे का पुणेकरांची सारखी तुम्हाला सवय आहे 1 ते 4 झोपायची. आगरदांडा जेट्टीला आता आपण थोड्याच वेळात पोहोचतोय. 5-6 किलोमीटर बाकी आहे. कधी पोहोचतो एकदाच असं झालं आहे, कारण पूर्ण ड्रेन झालो आहे. म्हणजे पाण्याची पूर्ण कमी आहे माझ्या बॉडीमध्ये. पाणी जेवढं पितोय तेवढं कमी आहे. 2-1.5 बॉटल पिली असेल मी आत्तापर्यंत, पण ऊन एवढं लागते, जीवच नाही बॉडीमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तर पोटोबा करूया. आगरदांडा जेट्टीवरून आता आपण हार्डली 20 मिनिटामध्ये दिघीला पोहोचणार आहे.
आणि एक नंबर वाटतंय. लाईफमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जेट्टीचा एक्सपिरियन्स केला ऑन द राईड, असा पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय. तुम्ही व्हिडिओमध्ये एक्सपिरियन्स करा व्हर्च्युअली, मी ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स करेल इकडे आणि तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवेलच. भारी एक्सपिरियन्स आहे खरंच, मस्त वाटते. तर जेट्टीमधून आपण बाहेर आलेलो आहे आणि जेट्टीमधून बाहेर येताच आपल्याला असं कोकणातल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याने स्वागत केलेलं आहे. बघा, आत्तापर्यंत सकाळपासून जी राईड केली आपण डांबरी रस्त्यावरती केली, प्युअर डांबरी रस्त्यावरती केली. मस्त 1 किलोमीटरचा आपल्याला कॉन्क्रीटचा रस्ता कुठंच भेटला नव्हता. च्या आईला हा रस्ता नको वाटतं राव, माहिती आहे का? याच्यावरती गाडी चालवला कंटाळा येतो. डांबरी रस्ता असेल ना, एक फ्लोमध्ये गाडी बॅलन्स ठेवून रोडला पकडून चालते. भाई फेरीचा एक्सपिरियन्स काय मस्त होता यार. वेळास गाव गेले मित्रांनो मागं. वेळासला एक फेस्टिवल होते इथे, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही व्हिडिओ ऑब्व्हियसली इंटरनेटवरती बघितलेच असेल, यूट्यूबवरती बघितलं असेल. ज्यांना नाही माहिती त्यांना सांगतो मी. तर टर्टल फेस्टिवल म्हणजे जे मोठे मोठे टर्टल्स असतात त्याचे अंडे वाळू खाली पुरून अंड्यांमधून पिल्लं निघण्याची वाट बघतात. तर मग ती समुद्रामध्ये सोडली जाते कासव वाढण्यासाठी, कासवांची संख्या वाढण्यासाठी ती एक ऍक्टिव्हिटी केली जाते. मला पण ते अटेंड करायचं आहे कधी, आता योगायोगाने जर जुळून आलंच तर करू. वडवली फाटा आला, इकडून तुम्ही तामिनी मार्ग डायरेक्ट येऊ शकता दिव्यागरला आणि इथून राईड घ्यायचं वडवली फाट्यापासून. इथे सगळं मार्केट वगैरे भरतं. आम्ही लास्ट टाइम जेव्हा दिव्यागरला आलो होतो ना माझ्या फॅमिलीवर, मी बोरली मार्केट का काहीतरी म्हणतात बाबा, तिथं मस्त फिश वगैरे फ्रेश फिश वगैरे मिळतात. 4 ते 5 किलो फिश होत्या. गंमत अशी झाली, जेवढे पैसे फिश विकत घ्यायला गेले नाही ना, तेवढे पैसे ते बनवायला द्यायला गेले. तर दिव्यागरमध्ये आपण आता पोहोचलेलो मित्रांनो. आणि दिव्यागरच्या गल्ल्यांमधून बघा आपण कुठं चाललो असं गेस करा तुम्ही. चला जाऊ दे, सांगूनच टाकतो तुम्हाला. सगळ्यात फेमस मंदिरं आहेत दिव्यागरमधली. सुवर्ण गणेश मंदिर, सूर्यनारायण मंदिर. मी ऑलरेडी आलो होतो इथे. मंदिरापाशी पोहोचलेलो मित्रांनो. माझ्या डाव्या साईडला मंदिर. पार्किंगला बाईक लावूया, त्याच्यानंतर येऊया. वीकडे त्यामुळं गर्दी बिर्दी काहीच नाही आहे बघा. सुवर्ण गणेश मंदिरामध्ये आलो आहे आणि गणपती बाप्पाला भेटण्यासाठी ना जागा, ना वेळ, ना ठिकाण, काहीच मॅटर नाही करत. मग तो दगडूशेठ असो, सुवर्ण गणेश मंदिर असो, लालबागचा असो किंवा सिद्धिविनायक असो, कुठलाही असो, गणपती एकच आहे आणि तो मनामध्ये. माझी तसं म्हटलं तर गणपती बाप्पावरती खूप श्रद्धा आहे, मनापासून मानतो मी. म्हणजे ज्या पण गोष्टी असतात मी त्यालाच बोलतो, जी मी सहजासहजी एकमेकांना कोणाला शेअर करत नाही. सो मनातल्या मनात गणपती बाप्पांनी माझं बोलणं चालू असतं. बाप्पाचा आशीर्वाद घेतला. मूर्ती एक नंबर मूर्ती बघूनच प्रसन्न झालो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपली मस्त राईड चालू आहे. कारण की लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तर मोदक खाल्ला होता मी माझ्या वाईफने. तर आता जर मोदक भेटत असेल नाही प्रसाद म्हणून, आपण एक मोदक तर नक्कीच खाऊया. भाई चला, मोदक खायचे होते पण आपलं बॅड लक आहे की मोदक तिथे संपलेले आहेत आणि मोदक आपल्याला नाही भेटणार. तर मग आता लिंबू सरबत पिऊ आणि गाडीला किक मारून आपली डायरेक्ट राईड कंटिन्यू करू. साखर जास्त नाही आवडत, तसे थोडा लिंबू वाटलं पाहिजे, जास्त आंबट होता. 100% असू दे, आंबटच पाहिजे. मस्त असा लिंबू सरबत पिला कडकमध्ये, जसा आपल्याला लागतो तसा. हे दिव्यागरमधले 2 मंदिरं जी मला तरी माहिती आहेत खूप फेमस आहेत, सुवर्ण गणपती मंदिर आणि हे रूपनारायण मंदिर. आपण वीकडेजमध्ये राईड करतो त्यामुळं कोणच गर्दी नाही बघा ना. तोंड जाऊन देऊया.
बाईक आपल्या तिकडे खाली पाणी आहे. इथे आम्ही रेशमाने मी फोटो काढलेले सोबत. इथे जातो आहे, पाणी आहे तर थोडंसं तोंडावरती थंड थंड पाणी मारूया आणि मी निघूया. आणि पाणीमध्ये मासे पण आहेत. हे बघा मछली. बरं वाटलं, खूप थंड पाणी आहे रे. बरं वाटलं, जरा फ्रेश वाटलं, फ्रेश. कुत्रं बसले मस्त, थंड थंड वाटते. त्यामुळे सगळे कुत्रे इथे कितेक 3 कुत्रे इथेच आहेत. खूप थंड वाटते. मंदिर पूर्ण दगडामध्ये आणि तो लाल दगड असतो ना. तुम्हाला या मंदिराविषयी तुम्हाला थोडंसं हे देतो, इन्फॉर्मेशन देतो की या मंदिराचा इतिहास काय आहे. की 1500 वर्षापूर्वी पोर्तुगीजांनी जहाजामार्फत ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला होता. काही कारणास्तव अचानक चमत्कार झाला आणि त्यांचं जे जहाज आहे समुद्रामध्ये भरकटलं आणि ते भरकटून पूर्ण जहाज परत किनाऱ्याला आलं. त्यामुळं ही मूर्ती स्थापना करण्यात आली. म्हणजे 5व्या शतकामध्ये 1500 वर्षापूर्वीची ही काळ्या पाषाणातली सूर्यनारायणाची मूर्ती आहे. एवढी सुंदर आणि एवढी सुरेख वाटते. खूप छान मंदिर आहे. कधी आला दिव्यागरमध्ये तर या 2 मंदिरानंतर नक्की विजिट द्या. बीच तर आहेच, बट ऑब्व्हियस बीचला तुम्ही जाणार हे मला माहिती आहे. आत्ता वाजले संध्याकाळचे 4:20 आणि आपल्याला श्रीवर्धन करून हरिहरेश्वरला पोचायचंय. मग आपण हरिहरेश्वरला जाऊन आजचा दिवस आपला हरिहरेश्वरला स्टे असेल. लेट्स सी काय काय कव्हर करता येते. हरिहरेश्वरला एकच मंदिर आहे आणि जर वाटलंच तर एक बीच एक्सप्लोर करूया, कारण की आत्तापर्यंत एक पण बीच आपण एक्सप्लोर केलं नाही आहे. कोकण कोस्टल राईड आहे. आपण बीचवरती खेळायला थोडी आलो आहे, राईड एन्जॉय करायला आलो आहे. राईड करूया चला. आता तुम्ही म्हणणार की कोकणात गेलाय आणि तू बीचवरती नाही गेला काय राहो. मित्रांनो बघा, आपण कोकण कोस्टल बाईक राईड करतोय, आपण रोड एन्जॉय करतोय, राईड एन्जॉय करतोय. बीच तर माझ्या बाजूला आहे. हे बघा इथे हाताच्या अंतरावरती बीच आहे. माझ्या डोळ्याने असं बघतोय बीच. जायची काय गरज आहे सांगा मला तुम्ही. तर असा रोड असेल, असा माहोल असेल आणि अशी बीचवाली बाईक असेल तुमच्यासोबत राईड करण्यासाठी तर अजून काय पाहिजे बघा. आता त्या बीचवरती जाऊन करू काय मी एकटाच आहे. माझ्याबरोबर माझे फ्रेंड्स असते, रेती भीतीमध्ये उडून बिडून मारलं असतं, लोळलं असतं आणि खेळलो असतो. एकटा काय करणार आहे तुम्ही सांगा मला. त्यापेक्षा आपली बाईक राईड बरी आहे, बाईक राईड करूया. आईला पोरं काय बॉल शोधतात का काय. पोरांनो काय बॉल गेला काय बॉल शोधताय काय. अच्छा होळीचं लाकूड काय. अरे मी विसरलोच रे बाबा. होळी आहे नाही का. होळीच्या निमित्ताने तर आपल्याला सुट्ट्या भेटलेल्या आहे राईड करण्यासाठी आणि मी कसं काय विसरू शकतो. आज का उद्या होळी आहे यार, काहीच कळत नाही मला. आज होळी आहे बहुतेक. हां आज होळी, उद्या रंगपंचमी आहे, परवा शनिवार आहे, 13 रविवार आहे. नाही यार काहीतरी कन्फ्युजन होतंय माझं. आज का उद्या होळी आहे, परवा रंगपंचमी, शुक्रवारी रंगपंचमी आहे. बरोबर उद्या होळी आहे म्हणून ते लोक आज लाकूड घेऊन चाललेत. बरोबर. कोकणामध्ये जशा प्रकारे सेलिब्रेट केला जातो ना होळी शिमगा, ते जगात कुठेच नाही केला जात. कोकणकरांनो कमेंटमध्ये सांगा मला बरोबर आहे की नाही. कमेंटमध्ये कमेंट आल्या पाहिजे तुमच्या. भाऊ मला पेट्रोल पंप शोधला पाहिजे, नाही तर माझा पूर्ण एन्जॉय निघ. लवकरात लवकर पेट्रोल पंप शोध, टाकी फुल कर, मग दुनियाभर फिरत बस. ओ भाई साहब श्रीवर्धनचा पॅक. काय जरूरत आहे सांगा मला तुम्ही बीचवरती जाण्यासाठी. सांगा तुम्ही मला सांगा यार. मला थंबनेलसाठी फोटो काढायचे, मी इथं काढणार फोटो. व्हिडिओ वगैरे हो यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो मी. व्लॉगखोर आयुष यूट्यूबवरती सर्च करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्लॉगखोर आयुष, व्लॉग V फॉर व्लॉग. नेट चालू आहे. हो चालू आहे. हे बाबा नेटवर्कच नाही की हो सर. मग तुम्ही हां लिहून घे इथं मी स्क्रीनशॉट. पण ते हां स्क्रीनशॉट काढा तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये. मला माझं तुमच्यासोबत एक फोटो घ्या ना. फोटो घ्या. काय सुंदर बीच आहे राव. नीट क्लीन, लांबपर्यंत दिसतच नाहीये की याचा एंड काय. हे तर मिस करतो आपण नेहमी. हे मी फक्त ड्रोन शॉटमध्ये बघितलं होतं श्रीवर्धनचा पॅच. आज प्रत्यक्षात बघतोय आणि काय भारी वाटतंय. हे बघा तुम्ही म्हणताय ना बीचवरती का जात नाही. काय जायची गरज सांगा मला. हा बीच आणि मी इथं. कुत्रं नाही बीचवरती आणि मी तरी कशाला एकटा फिरू गरम गरम आळूमध्ये. चला आपला रोडच बरा आहे. हां पण बीच एक नंबर आहे आणि
ही सगळी ह्या साईडला राहणारी लोक आहेत ना, खूप लकी आहेत, खूप म्हणजे खूप लकी आहे. स्वर्गामध्ये राहता मित्रांनो तुम्ही, स्वर्गामध्ये. खूप कमी लोकांना चान्स मिळतो स्वर्गामध्ये राहायला. बाबांचं आयुष्य बघा, एकदम निवांत चाललो आहे कट्ट्यावर बसून. वा वा वा. भाई आता पहिला आहे ना पेट्रोल पंप शोधतो. रेडवरती काटा दिसतोय आता मला. टाकी फुल करून घेतो मग टेन्शन नाही यार, कुठं पण फिर. पण आता भाई पहिलं पेट्रोल, आता ब्लॉक करत नाही बसेल, पहिलं डायरेक्ट पेट्रोल पंपवरती जातो, पेट्रोल पंप गाठतो. फायनली जाऊन आपण पेट्रोल पंपावरती पोहोचलेलो आहे. फुल आत्ता मी हरिहरेश्वरच्या दिशेने चाललोय. आत्ता जस्ट जसवली गाव क्रॉस केलं. आत्ता मी पडता पडता वाचलो ऑफ कॅमेरा होत की एक गाईचं वासरू मध्येच असं रोडने एका साईडने चालत होतं आणि ते लगेच मध्ये रस्त्यावरती पळत आलं. नशीब मी ब्रेकिंग चांगली केली, 70-80च्या स्पीडला होतो मी आणि रोड सरळ होता म्हणून ठीक आहे. कॉर्नर वगैरे असतं तर डायरेक्ट स्लिप झाला असतो मे बी. मला बॅलन्स झाला असं का नाही माहिती नाही, आय एम नॉट शुअर. मग मला तुम्हाला त्याच्यावरून एक टिप द्यायची आहे की असे काही जर इन्सिडेंट्स झाले अचानकमध्ये, त्या गोष्टींना तुम्हाला टॅकल करता येईल आणि तुम्ही पॅनिक ब्रेकिंग वगैरे करणार नाही किंवा तुमचा डाऊनफॉल होणार नाही. सो या गोष्टीची काळजी घ्या बस. हां, मजा येते राईडला, पण उन्हामुळे पूर्ण हालत खराब होऊन जाते. फक्त राईड करायची असतं ना तर काय प्रॉब्लेम नव्हतं. राईड बरोबर हे कॉन्टेंट शूट करणं, मग त्याला तामझाम, मग कॅमेरा काढा रे, लावा रे. जर एखाद्या मंदिरात पाया पडा जायचं तर हे हा कॅमेरा काढा रे, हा कॅमेरा काढा रे. मग ते बॅगमध्ये ठेवा, मोबाईल काढा, चार्जर लावा, चार्जिंग करा, बॅटरी चार्ज करा. खूप सारा तामझाम आहे याच्या मागे, माहिती आहे तुम्हाला. आणि तुम्हाला फक्त काय कॉन्टेंट बघायचा आहे, घरी बसला मस्त, वरती फॅन चालू आहे, टी व्ही समोर बसलाय, सोफ्यावरती बसलाय, मस्त हातामध्ये चाय कॉफी नाश्ता जे पण आहे तुम्ही एन्जॉय करताय. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तुम्ही खरं सांगा. आता खरं सांगा काय केलं पाहिजे. सबस्क्राईब करा सबस्क्राईब. बघा फुकट आहे, करा, एवढंच बोलेल. प्रेम द्या, कारण की या सगळ्या गोष्टीसाठी माहिती आहे का मेहनत लागते. आपल्याकडे खूप सारे पैसे आले ना तर मग टेन्शन नाही, म्हणजे भरपूर या सगळ्या गोष्टी सॉर्ट होऊन जातील. 2-2, 4-4 कॅमेरा, 10-12 बॅटरीज, मग हे चार्ज लफडा, हे गेला तरी कॅमेरा टेन्शन नाही राहणार. हो क्रिकेटचं ग्राउंड. एक जण पिच बनवायला असतो आणि 15-20 जण खेळायला असतो. हे बघा तुम्हाला आत्ताच बोललो ना मित्र, हरिहरेश्वर किती किलोमीटर आहे. हरिहरेश्वर 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर आहे. स्टेसाठी ऑप्शन आहे तिकडं, होमस्टे वगैरे. क्रिकेट खेळायला चालला तुम्ही. आता बघितलं त्यांच्या हातामध्ये बॅट बॉल स्टम्प सगळे. मी म्हटलो ना स्पीच बनवायला एक जण आणि खेळायला 10-12 जण, अशी परिस्थिती असते आणि हे सगळीकडेच आहे. आणि आजचा स्टे मे बी आपण हरिहरेश्वरमध्ये करू. आता वाजलेत 5:15. पुढचा कार्यक्रम पुढे यार बघूया. मग सकाळपासून कोकणामध्ये राईड करतो मित्रांनो, म्हणजे अलिबागपासून आता मी हरिहरेश्वरपर्यंत राईड करतो. तर असं वाटतं की ही राईड संपूच नाही, फक्त गाडी चालत राहो. एक तर रोड चांगले आहेत, एवढे सुंदर रोड आहेत, कुठेच असं नावं ठेवण्यासारखा रोड नाही आहे. आजूबाजूला मस्त ग्रीनरी, गावचा फील, गावची जी लाईफस्टाईल आहे ते बघतोय मी, ते एक्सपिरियन्स करतोय. राईट साईडला बीचेस आहेत, लेफ्ट साईडला मस्त लोकांची घरं आहेत, गाव आहेत. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. चला, हे मंदिराचे गेट आहे. असं का बसलंय, मला वाटलं तिथे काय पावती बिवती घ्यायला बसलंय का काय. बरीच दुकानं दिसतात इकडे, बरेच होमस्टे दिसतात. ते होळी आहे नाही का. या गोष्टीला काय बोलतात. उद्याची होळी. शिमगा आहे ना, शिमगा आपला कोकणी माणसाचा शिमग्याचा खेळ म्हणून असा आमच्याकडे खेळ निघतो. अच्छा, अशी शिमगा म्हणून आम्ही खेळ निघतो घरात 2-3 दिवस. आणि असं ते मागे पळतात ते संकासूर. ते कधी असतं. ते आता चालू आहे. पालखी असते ना, पालखी उत्सव, त्यासोबत तो संकासूर मग असतो. आम्हाला गोमूचा हा नाच. अच्छा. आमचं एकत्र सगळं गाव. गोमूचं आमचं प्रत्येक वेगळं. अच्छा.
अच्छा, मग ते संध्याकाळी एकत्र असतं का ते सगळं? हा, संध्याकाळी एकत्र होणार. 2 खेळ तिकडे गेला. आता बघा हे गोमू आहे ना, गोमू हे गोमू आणि ते संकासो संध्याकाळी एकत्र लागणार. अच्छा, खेळण्याचा वेगळा खेळ. मी इथंच राहणार आहे आज. मग हा, येतो इथंच तिकडे आपल्या मंदिरात. मंदिरात येतो मग संध्याकाळी. हा या या. युट्यूबवरती आता. ओके, म्हणून या संध्याकाळी मारल हो, आपलं एक मारल, टॉप पाठीमागे आहे ना, मारल हो. तिथे आवलीवरती. थँक्यू सर. थँक्यू, आभारी. हरिहरेश्वरला पोचलो आता. जस्ट मंदिराच्या गेटच्या बाहेर गाडी लावली आहे. दर्शन घ्यायला आतमध्ये जातो, दर्शन घेतो, मग स्टे बघतो पहिला, सामान वगैरे डम करू, मग पुढचा कार्यक्रम सांगतो तुम्हाला. राईड करायला एवढं मजा आली ना, मस्त होता. रोड भारी होता, सगळ्यात भारी. तर मजा आली. दाम इतिहास आहे. इथला इतिहास काय माहिती आहे का? हे हरिहरेश्वर मंदिर जे आहे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वती लिंग रूपाने पूर्ण मूर्ती आहेत आतमध्ये. अजून काही भरपूर इतिहास आहे जुना. तो तुम्हाला मी इथे एक स्क्रीनशॉट देईल, त्याच्यामधून तुम्ही वाचून बघा. राईड एक नंबर दिवस गेला आज राईड करायचा, पण तेवढंच पूर्ण बॉडी डिहायड्रेटेड झाली. पाणी कमी, तरी पण मी सतत लिंबू ज्यूस, पाणी बिणी सगळं पित राहतो. आता पहिली रूम शोधूया, मग बाकीचं तुम्हाला सांगतो पुढचा कार्यक्रम. गाईज, हरिहरेश्वर बीचवरती मी पोहोचलेलो आहे आणि परफेक्ट टायमिंगवरती पोहोचलेलो. आपलं हे हरिहरेश्वर आजच्या कॅल्क्युलेशनमध्ये नव्हतं, पण समहाव मी मॅनेज केलं थोडंसं फटाफट जेवढं करता येईल तेवढं. आजचा स्टे आपला टिव्यागरला होता, बट आपण थोडंसं स्ट्रेच केलं आणि हरिहरेश्वरला पोहोचलो आणि आपल्या कॅल्क्युलेशननुसार परफेक्ट टायमिंगवरती आपण बीचवरती हजर आहे. आय डोंट नो, बट सनसेट बघितले ना, मला काय होतं काय माहिती नाही. छान वाटतं, एकदम छान वाटतं. आय एम सनसेट गाय. मला ते सनराईज जास्त आवडत नाही, कधीतरी आवडतो जे ठराविक ठिकाणी. बट सनसेट बीचेसवरचे माझे मोस्ट फेवरेट आहेत. परफेक्ट टायमिंगवरती आपण पोचलेलो आहे. हा होतोय मस्त असा सनसेट. ह्या बीचवरती बघा खूप कमी गर्दी आहे. इकडं कोणच नाही आहे, जास्त गर्दी नाही आहे. एवढा नीट अँड क्लीन बीच आहे, लांबपर्यंत बघा कोणच नाही आहे. आणि आपण आपली काळी मैना बीचवरती आणलेली आहे. काय जबरदस्त वाटते बघा ना. हो, लुक ॲट दिस फ्रेम, लुक ॲट दिस ब्युटी विथ सनसेट. वाळूमध्ये स्टँड बघा किती खाली गेले. सिंगल स्टँडला लावली तर डायरेक्ट झोपायला लागली होती, तर मी विचार केला मग डबल स्टँडला लावूया, ॲटलिस्ट स्टेबल तरी राहील दोन्ही साईडला. काय बोलू यार याच्यासाठी 2 शब्द. हे आपलं पहिलं प्रेम होतं हिमालयन. आपण त्यावेळेस थोडासा बजेटचा विचार केला आणि बोला डेली यूजसाठी आपल्याला थोडं पाहिजे. ही डेली यूजसाठी नाही यूज करत, कारण की ही एवढी हीट होते ना ट्रॅफिकमध्ये. बाई तुम्ही ऑमलेट बनवून ऑमलेट इंजिनवरती जर टाकलं तर.
या दादाला रिक्वेस्ट केली आपण की घेऊ ना व्हिडिओमध्ये, चालेल ना? हां, या दादाला आणि वहिनीला आपल्या मदतसाठी रिक्वेस्ट केली तर त्यांनी लगेच आपला व्हिडिओ काढला, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. कसा टाइम स्पेंड केला? मस्त. छान आहे ना? एकदम छान. आणि आम्ही ज्या खूप दिवसात म्हणजे लग्न झाल्यानंतर फर्स्ट टाइमच आलेलो इथे. अच्छा. फर्स्ट टाइमच आलेलो. अच्छा, न्यूली मॅरिड आहे का? Newly married आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. तुम्ही पण ब्लॉगमध्ये हा ब्लॉग मी टाकेल, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. तर मला असं वाटतं रूमवरती जाऊन अंधारामध्ये ब्लॉग करण्यापेक्षा इथेच बीचवरती ब्लॉग संपवा. हा चौल टू हरिहरेश्वर या राईडमध्ये खूप मजा आली. खूप म्हणजे काही गोष्टी एक्सप्लोअर केला, लोकांशी इंटरॅक्शन झालं, अनएक्सप्लोअर जागा एक्सप्लोअर केली. ते जी बोटवाली जागा होती ती कोणी एक्सप्लोअर केली नव्हती, ती आपण एक्सप्लोअर केली. सकाळी आपण 7 वाजता राईड चालू केली होती. त्याच्यानंतर आज आपण हरिहरेश्वरमध्ये येऊन थांबलो आहे स्टेसाठी. पहिला स्टे कोकण किनारपट्टीचा दुसरा भाग इथं संपवतोय. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा कोकण किनारपट्टीच्या भाग 3 मध्ये. टिल देन कीप ड्रीमिंग, कीप